नमस्कार. तर आपण मागील व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीच्या TET 2024च्या जी क्वेश्चन पेपरमध्ये 121 ते 130 पर्यंत क्वेश्चनचे आन्सर विथ एक्सप्लेनेशन बघितले होते. तर आज आपण उरलेले 131 पासून ते 140 पर्यंत क्वेश्चनचे आन्सर बघणार आहोत. तर बघा आता 131वा क्वेश्चन काय की नाद काट्याच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता डॅश डॅशमध्ये मोजलेली आहे. तर जो नाद काटा किंवा ट्युनिंग फॉर्क आपण म्हणतो त्याचे जे प्रोब असतात म्हणजेच भुजा, तर त्याची जे ऑसिलेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशामध्ये मोजली जाते? हर्ट्झमध्ये मोजली जाते. ओके, ह्याचा ऑप्शन काय आहे आपला? हर्ट्झ हा त्याचा ऑप्शन आहे. नंतर पुढचा बघा क्वेश्चन काय आहे की 132वा डॅश डॅशद्वारे मुळांकडून पाणी क्षार व वनस्पतींच्या सर्व भागांकडे पोचवले जाते. ओके, वनस्पतींना जे आता पाण्याद्वारे जे पाणी असेल किंवा क्षार किंवा मिनरल्स असेल तर ते मुळांकडून सर्व भागांकडे पोचवण्याचं काम जे करत असतात त्या आपल्या जलवाहिन्या म्हणजेच त्याला झायलेम असं म्हटलं जातं. तर ह्याचा आहे आन्सर ऑप्शन नंबर 1. ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे की तुम्हाला वेगवेगळे 4 असे जोड्या लावासारखा क्वेश्चन आहे. जे काय फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे एका ग्रुपमध्ये तुम्हाला भौतिक गुणधर्म दिलेले आहेत आणि दुसरे आहेत की त्याचे धातूंबरोबर काय असे प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला जोडायचे. तर बघा पहिला आहे कठीणपणा. कठीणपणा ह्यातला आपल्या शक्यतो कोण असतो? आपला पारा म्हणजेच मर्क्युरी हा कसा असतो? कठीण असतो. सो पहिला जो ऑप्शन काय असणार आहे? IV. आता ज्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन येतात शक्यतो पहिले 2 ऑप्शन बघायचे आणि त्या ऑप्शनमध्ये चेक करायचे की तो कुठे आहे. ओके, आता विद्युत वहन. मग विद्युत वहनसाठी कोणता आपण शक्यतो वापरला जातो? लिथियम काय केला जातो? वापरला जातो. म्हणजे बघा पहिल्याचा 4 नंबर आणि बीचा काय असणार आहे? 2 नंबर लिथियम. नंतर सीचा बघा आता उच्च द्रवणांक आणि उत्कलनांक कोणाचा असतो? शक्यतो सोडियमचा. म्हणजे ती सीचा ऑप्शन काय असणार आहे? तिसरा. आणि जास्त घनता म्हणजेच हाय डेन्सिटी कशाची असणार आहे? आपली शिसे किंवा त्याला लीड म्हटलं जातं. तर आपले काय असणार आहेत बघा? IV, नंतर 4 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 1 नंबर. मग ते आपल्याला ऑप्शन कितीमध्ये दिसते? तर बघा 4 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 1 नंबर. सो ह्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ओके, तर इथपर्यंत झालेत क्वेश्चन. पुढचे बघूया आपण. तर पुढचा क्वेश्चन काय आहे की जेव्हा पट्टी चुंबक त्याच्या अक्षास लंब असा दोन्ही ठिकाणी आपण काय केला? कापला की त्याचे सारखे तुकडे होतात. मग एकूण तयार झालेल्या ध्रुवांचा अंक म्हणजे जे पोल असतात ते किती तयार होतील? आणि पट्टी चुंबक, आता एक पट्टी चुंबक जर आपण 2 ठिकाणी जर कापला, ओके 2 ठिकाणी म्हणजे सपोज आपण हा आहे आपला एक पट्टी चुंबक. ओके, आपण हा काय केला की 2 ठिकाणी कट जर केला तर त्याचे किती पार्ट होणार आहेत? 1, 2, 3. त्या पट्टी चुंबकाचे किती पार्ट होणार आहेत? 3. एक असणार आहे आपलं त्यातलं 3. आता ह्याचे ॲक्सिस किती असणार आहेत? तर बघा आता ॲक्सिस एका पट्टी चुंबकाला 2 ॲक्सिस म्हणजे असे 3चे किती असणार आहेत आपले? 6. म्हणजे ॲक्सिस त्याचे ध्रुवांचा अंक 6 आणि पट्टी चुंबक 3. म्हणजे ह्याचा असणार आहे ऑप्शन नंबर 1 हा त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, नंतर पुढचा क्वेश्चन बघा 1 ते 35 क्रमांकाचा की कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो आम्लामध्ये होते? ओके, तर ह्याचं उत्तर असणार आहे तुमचं ट्रिप्सिन. ह्या ट्रिप्सिनमुळं काय होते की जे प्रथिन आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? ॲमिनो ॲसिड किंवा ॲमिनो आम्लामध्ये होतं. आता 136 नंबरचा घेऊन क्वेश्चन जोड्या लावासारखा आहे. बघा आता काही तुम्हाला आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके तुम्हाला एका कॉलममध्ये दिलेले आहेत आणि त्याचे युजेस किंवा उपयोग तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये दिलेले आहेत. तर पहिला आहे युरेनियम 235. जो ॲटॉमिक रिॲक्टर किंवा ॲटॉमिक जे न्यूक्लिअर एनर्जी असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी हा युरेनियम जे आयसोटोप्स किंवा समस्थानिके वापरले जातात. सो युरेनियम 235चा उपयोग कुठे केला जातो? वीज निर्मितीमध्ये. ओके, ॲटॉमिक जे रिॲक्टर प्लांट्स असतात त्याच्यामध्ये ॲटॉमिक एनर्जी प्लांट्समध्ये किंवा अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये. नंतर आता CO60 म्हणजे कोबाल्ट 60. ह्याचा उपयोग शक्यतो कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी केला जातो. म्हणजे दुसऱ्याचा आन्सर बीचा आन्सर आहे पहिलं आणि एचं आन्सर आहे आपलं दुसरं. नंतर पुढचा आहे आपला I-131. कुठला आहे? I-131 म्हणजे त्याला म्हटलं आपण आयोडीन. तर ह्याचा उपयोग गोइटर किंवा गलगंड ह्या आजारावरती उपचार करण्यासाठी काय केला जातो? उपयोग केला जातो किंवा थायरॉईड आपण त्याला म्हणतो. ओके, थायरॉईडच्या आजारावरती उपचार करण्यासाठी आयोडीन 130 पण या आयसोटोपचा किंवा समस्थानिकांचा वापर केला
जातो. पुढचा आहे कार्बन 14. आता ह्या कार्बन 14चा उपयोग की जे फॉसिल्स असतात किंवा जे जीवाश्म आहेत त्यांचं वयमापन करण्यासाठी त्याला कार्बन डेटिंग मेथड असं देखील म्हटलं जातं. हे तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये बघायला भेटेल. तर त्याचा उपयोग त्याच्यासाठी केला जातो. जीवाश्माचे किती वर्षांपूर्वी हे जीवाश्म आपल्या जमिनीखाली गाडले गेले तर ते मोजण्यासाठी आपण कार्बन 14 किंवा कार्बन डेटिंग मेथड त्याला म्हटलं जातं. ह्याचा वापर केला जातो. सो बघा काय ऑप्शन आले आहेत आपल्या आता. एकचं दुसरं, नंतर दुसऱ्याचं पहिलं, नंतर तिसऱ्याचं चौथं आणि चौथ्याचं तिसरं. तर हे आपल्याला कुठं देते बघा आता. पहिल्याचं दुसरं, ओके. पहिल्याचं काय असणार आहे दुसरं, नंतर दुसऱ्याचं पहिलं, नंतर तिसऱ्याचं चौथं आणि चौथ्याचं तिसरं. तर आपल्याला हा ऑप्शन नंबर 3 इथं आपल्याला बघायला भेटत आहे. ओके. नंतर आता पुढचं बघा की जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तेव्हा तिचे त्वरण काय असते, 0 असते. ओके. कॉन्स्टंट आहे, जरी गतिमान असली तरी ती कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे तिचं त्वरण किंवा ॲक्सेलरेशन काय असणार आहे आपलं 0. आता ही बघा 138चा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्ष्य आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन बघायला भेटेल. तर बर्मानी ड्रोसेरा हे त्या प्लांटचं किंवा वनस्पतींचं नाव आहे. तर ती काय करते की असा फुलासारखा त्याचा आकार असतो, पण एखादा किडा त्याच्यावरती बसली की ती काय करते त्याला ट्रॅप करते, म्हणून त्याला कीटक भक्षी म्हटलं जातं, बर्मानी ड्रोसेरा. ओके. सो ह्याचा असणार आहे ऑप्शन नंबर 1. ओके. नंतर पुढचा बघतोय आता 139 नंबरचा. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय दिले की तुम्हाला केमिकल रिॲक्शन दिल्यात. ओके. आता काय दिले की CaCO3 ॲरो, आता इथं जो ट्रायंगल दिला आहे ते म्हणजेच हीट असते. तर ह्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिली तर त्याचं काय होणार आहे, काय झाले बघा, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामधनं रिलीज झाला आहे. ओके. आणि ही जी हे आहे तुम्हाला आपली जी रिॲक्शन दिलेली आहे ती रिॲक्शन आहे आपली अपघटन किंवा त्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हटलं जातं. तर ह्याचा आहे ऑप्शन नंबर 2. ह्याच्यामध्ये बरेच कन्फ्यूज होण्यासारखं आहे बघा. 10th स्टँडर्डमध्ये 3रा जो चॅप्टर आहे केमिकल इक्वेशन त्याच्यामध्ये तुम्हाला ही रिॲक्शन बघायला मिळेल. ओके. नंतर पुढचं बघतोय आता आपण की पुरुषांमध्ये जे स्वरतंतू असतात त्याची लांबी सपोज आहे L1, नंतर स्त्रियांसाठी जी लांबी आहे ती आहे आपली L2 आणि जे लहान मुलं आहेत किंवा चिल्ड्रनसाठी लांबी दिली तुम्हाला L3. तर त्यातील संबंध कसा तुम्ही डिनोट करू शकता, तर लक्षात घ्यायचं की पुरुषांची जी स्वरतंतूची लांबी असते ती लेंदी असते, म्हणून L1 आपलं फर्स्टला असणार आहे. त्याच्यानंतर जे असते स्वरतंतूची लांबी ती येते फिमेलची किंवा स्त्रियांची. सो त्याच्यानंतर आहे L2 आणि सगळ्यात लास्टला असतो आपलं L3, त्याची लांबी लहान असते. म्हणून हे जर आपण जर बघितले तर सगळ्यात मोठी काय असणार आहे L1, L2, L3. सो ह्याचा असणार आहे ऑप्शन नंबर 4.